माशाची भाजी कुणाकुणाला आवडते. मी आज केली माशाची भाजी आणि 4-5 पीस फ्राय केली खायला. भाज्या करायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, मग ते व्हेज असो की नॉनव्हेज असो. मला तर नॉनव्हेज अजिबात येत नव्हतं. लग्न झाल्यानंतर नंतरच मी बनवायला शिकले आणि आत्ता मी छान असं बनवते. तर यांनी ताजे मासे आणले होते नदीतून. नदीतून पकडतात, आमच्या इकडे डेली पकडतात आणि ताजे ताजे विकायला सुद्धा असतात. यांना दिसले तर यांनी आणलं. माशाची भाजी मी फ्राय करून करते. थोडं थोडं फ्राय केलं आणि भाजी केलं तर टेस्टीसुद्धा वाटते. तर सगळे मसाले त्याच्यात टाकायचे. अद्रक लसूण कांद्याची पेस्ट हे टाकून घेते मी. असे फ्राय करून घेतले. उरलेल्या तेलामध्येच भाजी फोडणी दिली. तर तेजपान, अद्रक लसूण टमाटरची पेस्ट, तिखट मीठ हळद आणि बाकी सगळे मसाले जे आपल्याला टाकायचे आहेत ते, आणि मसाले छान असे शिजू द्यायचे. जोपर्यंत मसाले तेल सोडत नाही तोपर्यंत मसाले शिजू द्यायचे. मसाले चांगले शिजले तर भाजीसुद्धा चविष्ट लागते. ग्रेव्ही बनवायसाठी गरम पाणी टाकलं. पाण्याला उकळी आली, त्याच्यानंतर फ्राय केलेले त्याच्यात पीस टाकले आणि छान तयार झाली आपली